बरोबर कोण पळालेलं जास्त तुला आवडतं? मेहरबान सोबत मथुर आवडतं, मल्हार आवडतं. मित्रांनो, आपण आहोत सध्या सोनिया 50-50 केसरी आदत मैदानामध्ये. भव्यदिव्य असं हे मैदान संपन्न होतं आणि या मैदानामध्ये आपण पाहू शकता व्हायरल गर्लची खूप चर्चा आहे आणि इतकी चर्चा आहे की तिच्याबरोबर सेल्फी काढण्यासाठी, फोटो काढण्यासाठी मैदानामध्ये खूप गर्दी झाली. आणि आपल्या समवेत प्रसिद्ध बैलगाडी मालक दीपक शेठ पाटील आणि हृदया पाटील आहेत. दादा नमस्ते. नमस्ते, थँक्यू. काय सांगाल, मेहरबान आज कसा पाहिला? मेहरबान आज चांगला बोलायला माझा मेहरबान. आज कोणासोबत नियोजन करण्यात आलं? गोगो सोबत गोगो संदीप मालीचा गोगो प्रथमच ही जोडी एकत्र आली. फर्स्ट टाइम. काय सांगाल ताई, जाईल तिकडे इंस्टाग्रामवर तुमचे जे रील व्हायरल चालू आहेत, काय सांगशील त्याविषयी? काय नाही, मला खूप आनंद होता की मी व्हायरल होते, माझे रील्स वगैरे व्हायरल होतात म्हणून. एक सेपरेटच तुमच्या इमेजचा अल्गोरिदम सोशल मीडियावरती तयार झाला आहे का? आणि फोटो टाकू किंवा रील टाकू, सगळ्या रील 100K+ जात आहेत. काय सांगायला याच्याविषयी? काय नाही, खूप मस्त वाटतं. ते 100Kच्या जास्त पण जातात कधी कधी, तर माझ्या रील्स व्हायरल जातात, त्यासाठी थँक्यू तुम्हाला. आणि ताई, तुला पाहिलं तर आता सगळे बैलगाडी शर्यत क्षेत्रातले जे सगळे फॅन्स आहेत, मोठ्या संख्येने तरुण वर्ग भेटायला येतोय, त्यानंतर सेल्फी काढतोय, रील बनवतोय. काय सांगशील याच्याविषयी? काय सांगू, त्यांचं प्रेम आहे माझ्यावर, ते दिसून येतं पूर्ण. का फोटो वगैरे काढायला येतात ते. सगळ्यांना जाणून घ्यायचंय की तुझं वय किती आणि आता काय करतेस तू? मी आता 9वीत आहे, माझं वय 15 आहे. तू ज्यावेळेस बाईटमध्ये बोलतेस त्यावेळेस मिनिंगफुल बोलतेस आणि एखादी सुंदर असा एक डायलॉग नेहमी टाकत असते, तर आता काय सांग? काय नाही, मूर्ती लहान कीर्ती महान. वडील आणि लेकीची जोडी संपूर्ण महाराष्ट्रभर आता फेमस होते. म्हणजे एक दीपक शेठ प्रोत्साहन देतात, म्हणजे असं प्रत्येक वेळी सपोर्ट असतो त्यांचा. त्याविषयी काय सांगशील? वडिला पप्पांविषयी काय सांगशील तू? मला पप्पा काहीच असं म्हणजे काही हे नाही करत, काही इथे नाही जायचं तिथे नाही जायचा, पूर्ण सपोर्ट करतात. का तू माझ्यासोबत ये, बैलगाड्या क्षेत्रात तू माझ्यासोबत ये. दीपक शेठ आज संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं, म्हणजे त्या जोडीकडे आज एकत्र येणार आहे सोनिया 50-50 आणि भारत परतचा बादशाह म्हणजे हरणे. त्याविषयी काय सांगू? खूप मला त्याबाबतीत आनंद होत आहे का ही जोडी समोरासमोर सगळं पब्लिकला पहिल्यांदा बघायला मिळते ही जोडी. त्याच्याबद्दल 50-50 सोन्या आणि थारचा खूप मला आनंद होते. शेठजी, तुमची पण खूप क्रेज आहे बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये, मात्र कन्येची दिदीची क्रेज पाहिल्यानंतर काय वाटतंय? लाखो फॅन्स वर्ग तुमच्या नंदीचे पण आहेत, पण मात्र कुठेतरी नंदीचे जे छोटे मालक आहेत त्यांचे सुद्धा व्हायला लागलेत. काय सांगायला? वडील म्हणून काय अभिमान वाटतो? आता वडील बघा माझी मुलगी आहे, त्याबद्दल सर्व पब्लिक ही त्याला येतो, त्याच्याबद्दल मी खूप आनंद होते मला. दिदी, काय करूशी वाटतं या शर्यत क्षेत्रामध्ये अजून तुला पुढं? अजून काय नाही, आता थोडं शिकते मी पुढे. आता पुढे बघू काय करायचंय. काय करायचं? बरं, मध्यंतरी मला वाटतं काहीतरी रील्सवरती पण दुसरे अकाउंट्स भरपूर ओपन केले गेले. त्याविषयी काय सांगशील? 5 माझ्या नावाने फेक अकाउंट्स ओपन केलेले होते आणि नको ते काय पण असं मेसेज टाकत होते त्यांनी. बरं. मग त्यावरती काय म्हणजे पाटील साहेब काय सांगाल त्याच्याविषयी? आता बघा, पब्लिक आहे, पब्लिक हे करत त्यांना समजायला पाहिजे. मुलगी लहान आहे, काय तर बैल क्षेत्रामध्ये तिला उतरवतोय मी, आलं लक्षात. सर्व काही आता माझी इच्छा याप्रमाणे पब्लिक लेडीज पण येऊ शकतं. आपली छोटी बहिणीच असं सगळ्यांनी समजावं. 100%. आणि एक ओरिजिनलच अकाउंट आहे मला वाटते, त्यालाच फॉलो करा. काय तो ID काय सांगशील का? ऑफिशियल हृदया दीपक पाटील. बरं, तो तुमचा ओरिजिनल ID आहे. ज्यावेळेस मेहरबान गुलाल घेतो त्यावेळेस काय भावना असतात? ज्यावेळेस चकड्यावरती तू उभी असतेस वगैरे, काय म्हणजे काय मनामध्ये चालू असतं? काय नाही, म्हणजे इथे एवढे लांब येण्याचं सक्सेस होतं, ते काय एवढे लांब येतो, 1 नंबर करून वगैरे जातो, तर खूप आनंद होतात. बरं, तुला मेहरबान बरोबर कोणता दुसरा नंदी, तिची जोडी, तुझी फेमस जोडी, तुला कुठली जोडी आवडते? मेहरबान बरोबर कोण पळालेलं जास्त तुला आवडतं? मेहरबान सोबत मथुर आवडतं, मल्हार आवडतं. मला वाटतं बिनजोडला एकदा ती जोडी एकत्र पाहिलेली आहे. 3 फेऱ्याच्या मैदानात आम्हाला ती जोडी पाहायची आहे. ते केव्हा दिसेल आम्हाला? लवकरात लवकर दिसणार तुम्हाला. दीपक शेठ काय सांगेल याविषयी? आता ती 3 फेऱ्याला मथुरा आणि मेहरबान हा 20 तारखेनंतर आम्ही नियोजन करणार आहात. लक्षात, 20 तारखेला मल्हारशी नियोजन ऑलरेडी झालेलं आहे आमचा. आणि 16 तारखेला आम्ही यामध्ये पडणार आहोत, आम्ही बिंजोरमध्ये. बरं, त्याचबरोबर
म्हणजे लवकरात लवकर 100% दोन्ही भाऊ एकत्र पुन्हा एकदा आम्हाला दिसते. 100%, 100%. त्याचबरोबर ताई, तू काय आव्हान करशील तुझ्या फॅन्सला, परत मथुरच्या फॅन्सला, त्याचबरोबर ती मेहरबानच्या फॅन्सला, सगळ्यांना काय आव्हान करतील? असंच प्रेम ठेवत राहा मथुरवर, मेहबावर आणि माझ्यावर. बरं. आणि आज काय वाटतंय तुला पहिल्यांदाच, आणि आम्ही सगळेच पहिल्यांदा जो अनुभव घेतो तो म्हणजे आरत परतचा बादशाह म्हणून ज्याला संबोधला जातो, तो शतकवीर हरण्या, आणि आपला बिंदोडचा बेताज बादशाह आणि 3 फेऱ्यातला बादशाह म्हणून ज्याची ओळख आहे तो म्हणजे चतुर्थ हिंद केसरी मोठा सोन्या. त्यांचा एक ऐतिहासिक फेरा ह्या ठिकाणी संपन्न होणार आहे. काय वाटते, तू कशा पद्धतीने त्याकडे खूप आनंद होते का ते मी पण त्यांना पहिल्यांदाच बघणार आहे पळताना बघते. हां. तर आता बघू दे कसं पळतंय. मोठ्या सोन्याविषयी काय सांगशील? काय मोठ्या सोन्याविषयी काय सांगताल? तो खूप चांगला पळतो. हिंदकेसरी. हिंद केसरी 4 वेळा झालेला आहे तो. बरं. आता एवढे सर्व रील्स वगैरे व्हायरल होत आहेत, सर्व होत आहेत. एक स्कूलमध्ये काय चर्चा सुरू आहे मित्रांमैत्रिणी? काय ना ती बोलतात तू जाम व्हायरल होते वगैरे असं सगळे बोलतात ते. बर सर्व घरी भेटायला वगैरे क्लासमेट वगैरे येतात का नंदी हो, पाहायला? येतात. धन्यवाद.